टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रेसिडेंट कप इंडिया 2026 या देशव्यापी टेनिस क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे मोठ्या दिमाखात पार पडला। या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते सुपरस्टार सलमान खान यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मैदानामध्ये हजारो क्रिकेटप्रेमी उपस्थित होते। टेनिस क्रिकेटपटूंना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा भारतात विविध देशांमध्ये वर्षातून 3 वेळा आयोजित केली जाईल अशी घोषणा यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार ITCSFचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली आहे। यावेळी खेळाडूंनी एकच जल्लोष करत या निर्णयाचे स्वागत केले। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना या उपक्रमाचं कौतुक केलं आहे। तर अशा पद्धतीचा उपक्रम आयोजित होणं गरजेचं असल्याचं मत यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे। ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम मैदानाच्या विकासासाठी आजवर 55 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे। तर यावेळी अनेक वर्षांनी आपण ठाण्यात आलो आहोत, ठाण्यात येऊन खूप उत्तम वाटलं, असं ठाणे हे बांद्र्यापेक्षाही उत्तम दिसू लागलं असल्याचं अभिनेता सलमान खान यांनी म्हटलं आहे। टेनिस क्रिकेट खेळाडूंना अधिक चांगले व्यासपीठ मिळावे, आर्थिकदृष्ट्या देखील आपली आवड जोपासण्यासाठी मनोबल मिळावे आणि अधिक उत्तम क्रिकेट खेळता यावे यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। तसेच याच हेतूने स्पर्धेची विजेती रक्कम देखील 1 कोटी करण्यात आलेली असल्याचं त्यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं आहे। स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 31 मार्च रोजी महाराष्ट्र वॉरियर्स विरुद्ध कर्नाटक रॉयल किंग्स हा पहिला सामना पार पडला। कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून या भव्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। हे टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली टेनिस क्रिकेटला राष्ट्रीय स्तरावरती संघटित व व्यावसायिक ओळख मिळवून देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे। 31 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीमध्ये देशातील विविध राज्यातील 16 संघांमध्ये ही स्पर्धा रंगणार असून मोठ्या संख्येने खेळाडूंनी आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे। प्रेसिडेंट कप इंडिया स्पर्धेची बक्षीस रक्कम 40 लाखांवरून थेट 1 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय ITCSFने घेतला आहे। करायच्या वतीने मनापासून स्वागत, मनापासून शुभेच्छा सरपंचला आहे, त्यांचे मनापासून स्वागत। आणि पहिला बक्षीस कोटी